7 जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे आणि या सणाला बकऱ्याची कुर्बानी करण्याची प्रथा ही मुस्लिम बांधवांमध्ये आहे। बकरी ईद हा सण जवळ आला की कर्जत खालापूर तालुक्यातील मुस्लिम बांधव हे लांब लांबच्या शहरांना म्हणजे मुंबई, पुणे, भिवंडी यासारख्या शहरांमध्ये उत्तम प्रतीचा व उत्तम जातीचा बकरा शोधण्यासाठी फिरत असतात आणि त्यांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता सामाजिक कार्यकर्त्या व मुस्लिम समाजाच्या नेत्या जैबुनिशा शेख तसेच श्री हमीद शेख यांनी जुलेका गोट फार्म ही सेवा सुरू केलेली आहे। त्यामुळे आता कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रतीचा बकरा व चांगल्या किमतीत मिळावा यासाठी लांब लांबच्या शहरांमध्ये आता फिरावं लागणार नाही। जुलेका गोट फार्ममध्ये विविध जातीचे व उत्तम प्रतीचे बकरे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि जुलेका गोट फार्मला आता फक्त खालापूरमधनं किंवा कर्जत तालुक्यातनंच प्रतिसाद मिळालेला नाही, तर जुलेका गोट फार्मला लांब लांबच्या विविध शहरांमधनं आत्तापासून ऑर्डर्स येऊ लागलेल्या आहेत। आत्तापर्यंत तब्बल 100हून अधिक बकऱ्यांची बुकिंग देखील जुलेका गोट फार्ममध्ये झालेली आहे। जुलेका गोट फार्ममधील बकऱ्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही खोपोली शहरातील वीणानगर येथील जुलेका गोट फार्मला भेट दिली व हमीद शेख यांच्याशी संवाद साधून बकऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जाती व त्यांचे वजन व भाव या संदर्भामध्ये चर्चा केली। तर अमित मामू, आज जो आपला जुलेका गोट फार्म आहे ह्याच्यामध्ये अंदाजे किती बकरे असतील, अंदाज काय सांगाल? अंदाज आता आमच्याकडे 200 बकरे आहेत। 200 बकरे आहेत, बोला। आमच्याकडे शिरोई, सोजर, गोठा हे प्रत्येक जातीचे बकरे असतात। आपले गावरान बकरे बी आमच्याकडे ठेवले जातात आणि आमच्याकडे सर्व प्रकारचे गिराईक आहे आणि कमीत कमी हा धंदा आम्ही 20 ते 25 वर्ष करतो। कारण साईबाबा नगर येथे आमचं मटणाचं दुकान आहे। त्या मटणाच्या दुकानापासून हा आम्ही धंदा चालू केला आहे आणि आमचा म्हणजे हा पारंपरिक धंदा आहे। अंदाजे मामू एखादा बकरा म्हणजे कसं वजनावरती असतो, काय कसा रेट असतो? नाही, जसं आमच्याकडे गिराईक येतं कोणाची म्हणण्यानुसार तर बाबा यो बकरा आम्हाला वजनावर करून द्या, आम्ही वजनावर देतो। कोणी अंदाजी घेतो तर अंदाजी बी देतो। आणि गिराईक तुम्हाला अशी फक्त खोपोलीतली असतात का बाहेर मुंबई, पुण्यावर? आमच्याकडे बॉम्बे, पुणे, शहापूर, मुंबई, कर्जत म्हणजे अनेक जागेवरती गिराईक येतात। पाली हे आमच्याकडं पहिलेच बकऱ्यांची बुकिंग होते। आता कमीत कमी आमची 100 बकऱ्या निघून गेलेली आहेत आणि आता 70-80 बकरं आमच्याकडं उभं आहे, त्यामध्ये पण गिराईकांची बकरं आहेत। आणि जर बकरे खरेदी करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी नेमकं कुठे यायचं, काय ॲड्रेस सांगाल? त्या आमच्याकडे यायचं जुलेका गोट फार्म, अमान वॉशिंग सेंटर, वीणानगर खोपोली, इथे ती बकरं उपलब्ध असतात। आणि इथे जरी उपलब्ध बकरं असली तरी गिरायकाच्या सोयीनुसार ही बकरं आम्ही ट्रान्सपोर्ट स्वतःहून करून त्यांच्या घरी पोच करतो। मग आता बकरी ईद झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे बकरे अवेलेबल असतात सेलिंगसाठी का हा धंदा फक्त बकरीत पुरता आहे? नाही नाही नाही, बकरी ईद झाल्यावर सुद्धा आमच्याकडे 12 महिने धंदा। 12 महिने। मामू, माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे की सध्या काही ना काही ऑफर लावून बिझनेस केला जातोय, तर तुमच्याकडे सुद्धा अशी काही ऑफर आहे का? हो, आमच्या गिरायकांच्यासाठी ऑफर आहेत, कारण ते गिराईक आमचंच आहे बोललो आम्हाला त्यांच्यासाठी ऑफर लावणं गरजेचं आहे। ज्यांनी 20 बकरं खरेदी केली त्यांना 30 किलोचा बकरा फ्री। 20 बकरे घेतल्यानंतर 30 किलोचा बकरा फ्री? अरे वा, मस्त ऑफर आहे।